श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 9. रामचंद्र महाराजांनी उपदेश केला, मार्गदर्शन केलं आणि सांगितलं, आता तुला ते कैवल्य वैभव प्राप्त होईल. ते कैवल्य वैभव सतत ध्यानात ठेव आणि ते सतत ध्यानात ठेवण्याकरता हेही ध्यानात ठेव की सद्गुरू देहानं गेले असले तरी सद्गुरू तत्वरूपानं या पृथ्वी तलावर आहेतच आहेत. त्यांनी स्थूल देहाचा त्याग केला तरी चैतन्य रूपाने या जगामध्ये ते आहेतच आहेत. घट फुटला की घटातील आकाश जसं महाआकाशामध्ये चिदाकाशामध्ये जातं तसं, किंवा तरंग लाट फुटली तरी समुद्रातच जशी जाते, किंवा अलंकार आटवले तर सोन्यातच त्याचं जसं रूपांतर होतं, त्याचप्रमाणे सद्गुरू देहरूपानं गेले तरी सतत ते आपले पाठीराखे आहेत. ते मार्गदर्शन करीत असतात. विवेकबुद्धीनं त्यांच्याकडे पाहायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा मुद्दाम सांगितलं, विशेषतः नाथ संप्रदायाचे गुरु हे सदैव सत्शिष्याचे कैवारीच असतात. सत्शिष्य शब्द महत्त्वाचा. सत्शिष्य कुणाकुणाला म्हणायचं? समर्थांनी 60-62 लक्षणं दिली आहेत. त्यातले किती गुण आपण अंगीकारलेले आहेत त्याचा विचार तो आपण करायचा. नाथपंथाचे वाटाडे हे आपल्या चुकलेल्या बालकालासुद्धा उचलून कडेवर घेतात, त्यांचा सांभाळ करतात. हा नाथ संप्रदायाचा असणारा सर्वात मोठा गुणविशेष आहे. आणि हीच वैशिष्ट्य स्वामी स्वरूपानंदांनी वेगळ्या शब्दांमध्ये त्यांच्या अभंगामध्ये मांडलेली आहेत. स्वामींच्याकडे कुणीतरी गेलं आणि त्यांना प्रश्न विचारला की स्वामी, देवश्रेष्ठ की गुरुश्रेष्ठ? स्वामी हे समन्वयवादी आहेत. बाकीच्या संतांनी अगदी स्पष्टपणानं सांगितलं आहे, देव निधरी धाकुला, काही काळजी करू नका, गुरुश्रेष्ठ, संतश्रेष्ठ. पण स्वामी हे जरा एकनाथांच्या वृत्तीचे. पण एकनाथांनी सुद्धा कित्येक ठिकाणी असे उद्गार काढलेत, देवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ. मग स्वामींना प्रश्न विचारला की गुरुश्रेष्ठ का देवश्रेष्ठ? त्यांनी सांगितलं, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ तुला त्याची पंचायत करायची आहे का? तुला नेमकं काय पाहिजे ते पहा. एक साधक रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांना नेमका असाच प्रश्न विचारला की काय प्राप्त झालं म्हणजे धन्यता कृतार्थता प्राप्त होते? शास्त्राच्या अभ्यासानं की गुरूंच्या कृपेनं की संतांच्या सहवासानं? रामकृष्णांनी साधा सोपा त्याला दृष्टांत दिला. त्याला म्हणाले, आंब्याच्या बागेत जाणार आहेस ना, मग आंबे खायला शिक. झाडं मोजायचा, फांद्या मोजायचा, पानं मोजायचा उपद्व्याप करू नको. जे पाहिजे ते तेवढं नेमकं मिळव ना. तुला देव हवाय ना का गुरु हवाय? मग देव आणि गुरु हे दोघेही श्रेष्ठच आहेत असं मान. एकच आहेत असं मानायला काय हरकत आहे? तू मानणारच आहेस, मग तू मानणारच असशील तर गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरू गौरव काय वानू. ही स्वामींची खुबी आहे. सद्गुरूंचा गौरव इतका अपरंपार आहे की अरे वाचा तिथे पांगुळेल. नकळत त्यांना सुचवायचंय की देवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. सद्गुरूंचं गौरव वर्णन कै गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. गुरूंचं वर्णन करायला शब्द नाहीतच. म्हणोनी सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. जे अंतर्निष्ठ आहेत त्यांना रामदास काय म्हणतात ते कळेल. सद्गुरू किती मोठे, कशाचीही त्यांना उपमा देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही, कशाचीही सलगी करता येत नाही, अशा 5-25 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. तसाच इथे प्रकार आहे.
स्वामी फक्त सद्गुरूंचा गौरव करता येत नाही म्हणत म्हणत सद्गुरूंचा गौरव काय तुला सांगू असं म्हणत म्हणत पुढे 4-2 महत्त्वाची सद्गुरूंची कार्य सांगताहेत. काय करतात सद्गुरू? तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते. बरोबर ज्ञानबाची मेघ म्हणतात ती इथे आहे. तुम्ही खरे भाविक आहात का? देवावर तरी श्रद्धा ठेवा किंवा गुरुवर ठेवा. आमची श्रद्धा कुठंच असत नाही. गुरु कमी पडले की देवाच्या नादाला लागायचं आणि देव कमी पडले की गुरूंच्या नादाला लागायचं. मुलगा परीक्षेत पास होत नाही, मग येऊन गुरूंनाच विचारायचं की आता कुठल्या देवाची उपासना करू? म्हणजे तुमची ताकद काय आम्हाला पुरली नाही, तुम्ही सामान्य आहात, आम्ही आता देवाची उपासना करतो आणि जरा जास्त पॉवरफुल होण्याचा प्रयत्न करतो. बरं, देवाची उपासना केली तरी देवाचं आमच्याकडे लक्षच नाही, देवानं आम्हाला अशी शिक्षा करावी काय? हे परत गुरुलाच विचारायला जायचं. असं असं झालं मामा, आता काय करू? इकडे एकदा तिकडे एकदा, सतत आपली घड्याळातल्या लंबकासारखी अवस्था ती चाललेली असते. अस्थिरता हा आमच्या साधनेतला सर्वात मोठा दुर्गुण आहे, तो शत्रू आहे. स्थिरता पाहिजे, मग गुरु तुम्हाला या सगळ्या गोष्टी देतील. देई पराशांती भाविकाते. अत्यंत श्रेष्ठ असणारी अशी जी शांतता आहे, त्या शांततेमध्ये सुखही आलं, ऐश्वर्यही आलं, जे पाहिजे ते सगळं आलं. सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर येणारी ही तृप्तता आहे. आता याच्यानंतर काहीही मिळवायचं राहिलं नाही, मागायचं राहिलं नाही, मी पूर्ण तृप्त आहे, पूर्ण काम आहे, असे आनंदाचे कृतार्थतेचे उद्गार काढावेत. अशी अवस्था केवळ सद्गुरूच देतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.